हॅलो, वेलकम टू नेक्स्ट एपिसोड ऑफ पुण्याचे लोकल हिरोज. मी आहे नम्रता, तुमची होस्ट, जिथे आम्ही तुम्हाला अशा काही जागा दाखवतो ज्या लोकली पुण्यात फेमस आहेत, पण इतर पुणेकरांना त्या माहीतच नाहीयेत. तिथल्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलंय, पण बाकीच्या पुणेकरांना काहीच आयडिया नाहीये त्याची. आज ज्या जागे आपण आलोय ती कोथरूडकरांची ओजी बसायची जागा आहे. म्हणजे ते त्यांच्या सुख दुःखात इथेच येऊन बसतात. आणि आपला जो असा गेस्ट आहे त्याचं या जागेवर प्रचंड प्रेम आहे. प्लीज वेलकम आदित्य काकोडकर. शूट करायचंय का इथे? हो हो, हा माझा रेग्युलर बार, इकडे शूटिंग अलाउड नाही आहे. काय येस चुकीचं आहे. आपण मराठी काका म्हणून ओळखतो. हॅलो हॅलो, हाऊ आर यू? आय एम गुड. तुझी ही नेहमीची जागा आहे, खूप आवडते असं मी ऐकलंय की तू उठून इकडेच असतोस. ही ऍक्च्युली माझ्या बायकोची फेवरेट जागा आहे, कारण माझं सासूरवाडी कोथरूड आहे. तर मोर ऑफन देन नॉट आमच्या डेट नाईट्स इथे व्हायच्या. सो तेव्हा काय, आता पण खिशात पैसे नसायचे, बट इट वॉज द मोस्ट अफोर्डेबल थिंग. सो यूज टू लाईक द प्लेस. चलो चला बघूया आपण. काय घेतोयस मग तू? मला इकडे चिकन घी रोस्ट प्रचंड जास्त आवडतं. ओके. आणि इट इज वन ऑफ द रेअर प्लेसेस इकडे घी रोस्ट चांगलं मिळतं. इकडे आमची गो टू डिश आहे ऑब्व्हियसली, जी मोस्ट अंकल बार्स मध्ये असते, बटर चिकन. हो मग झालो आम्ही अंकल झालो, आम्ही इथे येतो, तो अंकल बारच झाला. येस, तर ते तर आहेच. आणि यू कॅनॉट कम टू अंकल बार अँड नॉट हॅव द क्विंटिसेन्शियल चकणा, दॅट इज चीज गार्लिक नान तुकडे करके. हा, ते तू खा, युअर लाईफ विल चेंज टुडे. हे मी लिहून देतो तुला आज. अंकलचं फूड मी खाऊ? हो मग कधीतरी तू पण मोठी होणारच आहेस ना, शिकायला पाहिजे. दिस इज व्हॅल्यू एज्युकेशन. ओके. तुमच्या जेन्झींना त्याची व्हॅल्यू नाही आहे, प्रॉब्लेम तिथेच आहे. हे कट कर दे. ते बघा, ठीक आहे. मिलेनियल के आवाज दबा दिए जा रहे एजेंसी से. एकतर आमच्या जागेवर येतात आणि तुम्हीच सांगतात तुम्ही काय खाणार. चल ठीक आहे ना, तू घे चिकन घी रोस्ट. मला तर त्यांच्या मेन्यू मध्ये इंद्रायणी राईस आणि रस्सा असं खूप असं वेगळं वाटलंय काहीतरी. मी ते ऑर्डर करायचं म्हणतेय. चालेल ना. ठीक आहे. स्टार्टर्स मध्ये एनिथिंग यू लाईक? चिकन घी रोस्ट कॅन बी हॅड लाईक अ स्टार्टर्स ऑल्सो, क्वाईट ऑनेस्टली. पण इफ यू लाईक प्रॉन्स पण खाऊ शकतो. फ्राय प्रॉन्स. या टिपिकल रवा फ्राईड प्रॉन्स असले, नथिंग लाईक इट. ठीक आहे. आणि लाईक आय सेड, चीज गार्लिक नान हॅज टू बी देअर. ओके, ऑलराईट. दादा, आणि आपण बार मध्ये आलो आणि सात्विक पितोय असं नाही चालत. पाणी असं होणारच नाही. हो, तू लिंबू पाणी घेणार आहेस का? तुम्ही जेन्झी पित नाहीत ना, असं ऐकलंय. खूप हेल्थ कॉन्शियस आहात, तुमचं आयुष्य खूप सोपं आहे. त्यांना डिप्रेशन नावाच्या गोष्टी नसतात, म्हणून ते पित नाहीत. म्हणून अंकल बारला येऊन ते फ्रेश लाईम सोडा पितात. इनटू द क्राईम, अक्युजिंग जेन्झी. अरे 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 अरे, मला स्टीलच्या ग्लासमध्ये. स्टीलच्या ग्लासमध्ये. नाव दे आर अप्रोप्रिएटिंग आवर कल्चर. दादा, एक प्रॉन्स रवा फ्राय, एक चिकन घी रोस्ट, एक चीज गार्लिक नान अभी के लिए, इंद्रायणी राईस और रस्सा बाद में. काय पिणार आहेस? जेन्युइनली काय पिणार आहेस? काय नाही, मी बिअरच पिणार आहे. मला हे विचारायचं होतं की जसं तू म्हणालास की काका अंकल प्लेस आहे, तर त्याच्यावर ना येता बाय मराठी काका. बाय मराठी काका इज प्रायमरली बिकॉज मी मराठी आहे. ऍक्च्युली मी गोवन आहे, पण लहानाचा मोठा पुण्यातच झालो, म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप हिअर. आणि माझ्या अवतीभोवती सगळे मराठी लोकच होते. At the age of about 9 or 10, I was introduced to one legendary person called पु ल देशपांडे. आणि त्यांचे निवडक पुलं जे मी बघून मोठा आलो,
तर त्याच्यात मला त्यांचा एक गोष्ट आवडायची, त्यांची जी ऑब्झर्वेशनल ह्युमर होतं की कोणत्याही गोष्टीला ते असं बघायचे आणि त्याच्या अराउंड जोक्स बनवायचे आणि तो एक कॅरेक्टर बिल्ड करायचे, बीट चितळे मास्टर किंवा सखाराम गटणे अँड ऑल दीज कॅरेक्टर अँड दीज कॅरेक्टर्स ही यूज टू पेंट इट विथ अ ब्युटिफुल ब्रश. सो आय वॉज लाईक मला पण हे करायचंय, मला पण असं आवडतं करायला. ऑब्व्हियसली I will never reach the greatness of पुलं, बट असे जे अवतीभोवती कॅरेक्टर्स होते ते मी लिहायला लागलो. आणि लॉकडाऊनच्या अराउंड आय थिंक इंस्टाग्रामने रील्स चालू केलेले, तर दॅट इज वेन आय रिअलाइज की मी फक्त लिहिलेलं आहे ऑफ वन डे बिंग एबल टू परफॉर्म, माइट एज वेल पुट इट अप ऑन रील्स. सो द टिपिकल मराठी काका रिएक्शन्स, दॅट इज दिस, इट्स बेसिकली अ सार्कॅस्टिक टेक ऑन ऑल दीज काकाज. सो सगळ्या काकाचा इन्फ्लुएन्स घेऊन ते टिपिकल ट्रेट्स जे असतात ते प्रेझेंट केले, ते लोकांना फनी वाटले. सो आय जस्ट केप्ट ऑन ॲट इट. हो, आय मीन आज पण म्हणजे कुठेही असा बाहेर गेलो आणि कोणी असं बघितलं तर माझं नाव तर कोणालाच माहित नसतं. सो दॅर फर्स्ट थिंग इज, ओ तुम्ही तेच ना मराठी काका. म्हटलो हे सगळं मी नाही पिणार आहे, हे सगळं आजकालचे जेन्झी लोकांना किती पितात बघा, ते अख्खं ती पिणार. आता तर आम्हाला हे करत होता. तिने फक्त चॅलेंज घेतलं की तुम्ही असं जेन्झीला बोललातच कसं, म्हणून ती म्हणाली मी आता अख्खा जार संपवणार. बरं ठीक आहे. ओ बाय द वे, कोणत्याही अंकल बारचा हे एक ट्रेट आहे, मी तुला सांगेन. शॉर्ट घे प्लीज ह्याचा. प्लीज. कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये बाकीच्या तुम्हाला असं मिळणार नाही जे फ्री स्नॅक्स असतात. ह्याच्यासारखं बेस्ट काहीच नाही जगात. मी अजूनही सांगतो, दॅट इज सपोर्ट अंकल बार्स. बी वोकल फॉर लोकल फॉर दिस ओनली. आणि मजा बघायची का, इसके साथ एक शेजवान चटणी देतो. अजून एक तुम्हाला ऑब्झर्वेशन सांगतो. द मोमेंट तू म्हणालीस तुम्ही काका आहेत, तुम्हाला वय, आमच्यासारख्या वयस्कर लोकांना चकणा म्हणून हे देतात. तुम्हाला गरज आहे त्याची. त्यांना यंगस्टर्स लोकांना हे असतं, आम्हाला म्हणतात तुम्ही काकडी कॅरेट खा, मला बरं पडेल, ऍसिडिटी कमी होईल, असं आहे. थँक्यू. अरे त्याचं खूप बंदच होत नाहीये, तो काही ना काही आणूनच ठेवतोय. भारी आहे. बरं, हा मी म्हणत होते की सो यू सेड की तुझ्या बायकोनी वगैरे इंट्रोड्यूस केली ही जागा, म्हणजे इट लुक्स थोडस असं वियर्ड बाहेरून, की इट डझंट लुक लाईक अ प्लेस वेअर लेडीज विल कम अँड सिट, त्यांची हँगआउट प्लेस असेल असं. सो द फन बिट इज, हे जे आता अख्खं कवी दिसतंय ना, हे तरी खूप असं रेनोव्हेटेड आहे. हो ना. इट इज completely new, it is completely plush and all. We have been to this place when it really was बाहेरून तर अजूनच इट यूज टू लुक लाईक नाही असं इकडे जाणं चालेल का वगैरे, बट यू गो टू दिस बार प्रायमरली विथ एन इंटेन्शन की सगळ्या गोष्टी सेफली व्हायला पाहिजे. आय टेल यू वन थिंग अबाउट कवी, लाईक दिस इज अ मेजॉरिटी बार्स, बट कवीमध्ये आम्हाला तेवढं जाणवलं की इथे जे लोक येतात ना ते त्यांच्या कामापुरतं येतात. दे विल टेंड टू देअर ओन थिंग्स, दे डोंट बॉदर यू, नो बॉदरेशन. इथे सेफ्टीचा तो एवढा म्हणजे काहीच प्रश्न येत नाही. तुम्ही कोणी मुलगी असाल, बाई असाल, काही असेल, लोक त्यांचं येतात. माझा दिवसाचा मी क्वार्टर प्यायला आलेलो आहे, मी तो क्वार्टर पिणार, मी निघणार, माझा काही संबंध नाही, माझा इतरांशी काही संबंध नाही. तर रिझन आय कम टू अ बार इज बिकॉज मला घरी जाऊन कटकट नाही ऐकायचे, म्हणून मी बाहेर आलोय. म्हणून मी बाहेर आलोय, मी माझं बघतोय, ते माझं काम आहे, तेवढं आहे. मी माझं खाणार, जास्त नाही खाणार, कारण घरी जाऊन जेवायचं आहे. कारण इथे किती मी तंदुरी मारली तरी घरी जाऊन वरण भातच खायचा आहे मला. सो तो एक असतो, त्याच्यामुळे सेफ्टी फॅक्टर एवढा इमेन्स आहे. आय मीन देर हॅव बीन टाइम्स वेन वी क्लोज द बार. आम्ही तरी ग्रुप पार्टीज पण केलेल्या आहेत तिथे. सो इनफॅक्ट to a point where a lot of our creative ideas have come across. Me and my writing partner, we used to just sit here randomly and have come up with creative ideas also. So इथल्या काकांना बघून नाही, काकांना नाही, आम्ही अपार्ट फ्रॉम काका पण वेगळ्या गोष्टी करतो, असं नाही. मला त्याच्यावर पण यायचं आहे नंतर. मेजर थिंग इज इट इज सो अफोर्डेबल. सो the reason why Uncle Bars exist is it is for everyday drinkers. I'm not an everyday drinker yet. बट जे एव्हरीडे ड्रिंकर्स असतात त्यांना
परवडतो आणि इट इज ते रोज येऊन that is the basis of bars like these. One another thing that you'll get, insane service. Insane to a point where तुझी ही चकलीची डिश ज्या सेकंडला एम्प्टी होईल ना, दुसरी डिश ऑलरेडी तयार असणार. That is the thing. The moment your drink is ending here, he will come and ask you ki azun ek drink, or he'll pour. If there's a beer, he'll pour the drink for you. If you're in a quarter, he'll pour that quarter for you. So that is the level of service you don't even get at like really fancy restaurants. Places, right. So that is the level of when I come to a hotel किंवा when I come to a restaurant, bar मला अजून काय पाहिजे, राईट, अजून काय नकोच आहे मला. गुड फूड, टाइमली सर्व्हिस आणि माझं स्टँडर्ड. आणि जे काय मला मी माझ्या ह्याच्यात चिल करतोय, मला बॉदर नका करू. एक्झॅक्टली. सो दिस इज द प्लेस. ते डिस्क्रिप्शन बरोबर फिट करते. या एक्झॅक्टली. सो असं आहे. दॅट इज वाय कवी. That is my Kavi. आले तुझे प्रॉन्स. Oh yes, too excited. Please. तू तर गोवन आहेस, तू बोललास. So you would to love it, ना? The thing is, usually मी बाहेरचं सी फूड खात नाही, बस. बाकी का उदर देतो. देतोय प्रोड्युसर साहेब, तुमच्याकडे येतात ते प्रॉन्स, असं बघू नका माझ्याकडे. Cheers. हा, तर आपण काय बोलत होतो? तू म्हणत होती इकडे, हो बाय द वे, तुला प्रॉन्स प्रचंड जास्त आवडतात. इकडचं सुरमई पण चांगली मिळते. We can call for सुरमई also. बस एक सुरमई तवा फ्राय भी बोलतो. सो दॅट इज अ थिंग. आय रेअरली हॅव सी फूड आउटसाइड, कारण गोवन जीन्स असल्यामुळे घरी एवढं चांगलं सी फूड मिळतं, तर बाहेर कशाला हे करायचं. पण when there are like really good Mangalorean or Goan restaurants, I like experimenting with seafood here. So you do like here? Oh, I like the surmai. I like the prawns here. Surmai tawa fry मी म्हटलं try करूया. So that is the thing. Okay. Because I know for one thing, you go to an uncle bar, you know the food is going to be phenomenal. Yeah. कारण कसं आहे माहिती आहे का, the one breed of people who are the most irritating when they're drunk are uncles. So they will complain about food all the time. So from the start only the food has to be great. Slightly on the spicier side. Yeah, I love spicy. You like spicy, no? Yes. घाटी यार. Oh. पाचगणीची आहेस. Of course तुला आवडणार स्पायसी. So मराठी काका सोडून काय करतात? मराठी काका सोडून बरंच काय करतात. सो बायो चेक केला. अशी लिस्ट आहे गोष्टींची तिथे. सो बाय एज्युकेशन क्वालिफिकेशन आय एम अ फूड टेक्नॉलॉजिस्ट. फूड टेक्नॉलॉजिस्ट काय? मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा जेव्हा जॉब इंटरव्ह्यूला यायचो तेव्हा पण त्यांना पण माहिती नसायचं तू एक्झॅक्टली का देतोय. बेसिकली it is designing recipes of food based on their chemical constituency. So mass production चे फूडचे जे रेसिपी डेव्हलपमेंट वगैरे लागतात ना, त्याच्यासाठी शेफचं काम झाल्यानंतर फूड टेक्नॉलॉजिस्ट येतो. म्हणजे शेफचं काम, हा तू अशी डिझाईन केली, ओके झालं परफेक्ट. आता मी येऊन सांगतो त्याची शेल्फ लाईफ कशी वाढवायची, त्याचं मॉइश्चर कंटेंट कसं मेंटेन करायचं, त्याला इफ यू वॉन्टेड टू हॅव अ बेटर लुकिंग प्रोडक्ट, हाऊ यू मेक इट एनहॅन्स्ड अँड एव्हरीथिंग. Not only that, I help design equipments that are required for food production also. So तसं आहे. आणि beverages and sugar is my specialty. So तसंच तर त्या बेसिसवरच मी आणि माझ्या कझनने लॉकडाऊन मध्ये एक कंबुचा कंपनी चालू केली. सो आर कंबुचा इज कॉल्ड टीशा कंबुचा. अनपेड प्लग साठी मी सगळीकडे जातो. सो वी डिसाइडेड, कारण माझा भाऊ केमिकल इंजिनियर आहे आणि मी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. सो आवर प्रोडक्ट इज व्हेरी टेक्निकली अ व्हेरी करेक्ट प्रोडक्ट. आणि वी डिसाइडेड
नॉट टू गो द कमर्शियल राऊट बट टू गो द नॅचरल राऊट. सो आम्ही स्वतःचे फ्रूट ज्युसेस हे करतो, स्वतःच कंबुचा बनवतो, आमची स्वतःच अख्खा सेटअप आहे. ती फॅक्टरी अख्खी आम्हीच डिझाईन केलेली आहे वगैरे. सो एव्हरीथिंग इज बूटस्ट्रॅप्ड. आम्ही मार्केटमधनं पैसा नाही उचलला, आम्ही शार्क टँक मध्ये नाही गेलोय पैसा उचलायला. आय नो घी रोस्ट परफेक्शन. सो तसं आहे. आय टोल्ड यू लाईक शेट्टी घी रोस्ट इज द घी रोस्ट. आतापर्यंत बेस्ट. आय एम नॉट इवन किडिंग. You can't go wrong in a Shetty place with ghee roast. The third element which a lot of people are confused by is like MC. तू ते कसं झालं? So way back in 2018 मी एकदा माझ्या बायकोला असं रँडमली सांगितलं की मला इव्हेंट्स होस्ट करायचे. सो शी सेड की माझा एक मित्र असे पब क्विझेस वगैरे करतो, तर तुला इंटरेस्ट आहे? म्हटलं हो, आय वॉन्ट टू स्टार्ट विथ पब क्विझेस. So 2018 September 30th in fact I hosted my first pub quiz in पुणे. आणि त्याचं पण कोइन्सिडन्स होतं. तो म्हणाला की मी पुण्याचा तो एक इव्हेंट तो कॅन्सल करणार होतो कारण मुंबईमध्ये, पण तू करत असशील तर कर. आम्ही फक्त फोनवर बोललो आणि तो म्हणाला तू करतो इव्हेंट. आणि फ्रॉम देअर क्वाईट ऑनेस्टली एस ऑफ पब्स एक्सपांडेड लाईक क्रेझी. म्हणजे आय थिंक आउट ऑफ बॉम्बे पुणे वॉज द फर्स्ट सिटी वी एक्सपांडेड टू. आणि मग पुणेमध्ये एक वन इव्हेंट ॲट वन प्लेस एव्हरी ऑल्टरनेट थर्सडे वरून वी हॅड क्रॉस्ड अबाउट 65 इव्हेंट्स अ मंथ ॲट वन टाइम. व्हॉट? या तुला काय वाटतं कवीची कोणती डिश ची शेल्फ लाईफ? कोणती नाही, मला नाही वाढवायची कोणत्या इकडची शेल्फ लाईफ. कारण मला लोकांनी इथे येऊन खाल्लेलं पाहिजे. मला ते नाही पॅकेज करायचं. आय डोंट वॉन्ट देम टू हा ऍट द मोस्ट काय गिरोसचा मसाला वगैरे हे केला तर ठीक आहे. बट अगेन दिस इज what I do is on an industrial level. I don't do it on a restaurant level. And if any restaurant says की मला असं करायचं म्हणून नाही, तुम्ही your main gambit is the experience that you provide at the restaurant. Makes sense. So ते पण वर्क फ्रॉम होम नका करू. त्या IT वाल्यांना येऊ द्या बाहेर जरा जेवायला. काय बदल आहे जनजी आणि मिलेनियल्स मध्ये? हे तर विचार सेमच आहेत. नाही, पण तुम्ही कोणत्याही गोष्टीला ओव्हरवेल्म होतात ना. आम्ही ऍक्च्युअली 8 तास काम करून ओव्हरवेल्म होतो. बरं बहुत बुरा हो रहा है मेरे. माझ्या पेजवरचं जे कॉन्टेंट येतं ते माझंच आहे. ओके. बट मी एक पॉडकास्ट चालू केलेला आहे आणि कधी कधी ब्रँडेड कॉन्टेंट पीसेस वगैरे येतात. त्याच्यात माझा रायटिंग पार्टनर आहे. माझा जो पॉडकास्ट चालू केलाय तो माझा जो त्याच्यात को होस्ट आहे ओंकार रेगे म्हणून, तोच माझा रायटिंग पार्टनर आहे. आणि वी वर्क ऑन प्रोजेक्ट्स टुगेदर. बट राईट नाउ आवर बिगेस्ट प्रोजेक्ट इज द पॉडकास्ट. द पॉडकास्ट इज कॉल्ड सॉकर खाल्लेला माणूस. सॉकर खाल्लेला माणूस. ओके. सो इट इज अ मराठीज फर्स्ट पॉडकास्ट अबाउट द इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल. ओके. So that is the project that we are really focusing on right now. So we've started a sports IP called Motha Game Zala on YouTube, which is going to be an exclusive Marathi sports IP where we are going to discuss. आता football ने चालू केलंय, but we are planning on eventually expanding it to more sports. Okay. So that is the thing. The moment we get sponsors after they watch this video. By default, you go to any Shetty bar, the captain manager is Anna. It is by default. Also. It is everywhere. It is Anna. You go to any. You can read any review. If you really want them to, if you really want to develop a relation with them, call them Anna. Anna in Kannada means Dada. Dada किंवा आपण elder brother, भैया वगैरे जे म्हणतो तसं. So it is a endearing term of respect basically. No, but quite honestly I've been to late night parties and all, but you will find me in the outside section where the parties are in the dance floor. Like I love dancing, don't get me wrong. म्हणजे आज पण हाऊस पार्टी मध्ये दिनादिन 10 लावलं की मी नाचणार. पण तिथे असं लोक असे लोकल ट्रेन सारखी गर्दी करून इतर लोकांचे घामाचे वास घेऊन वगैरे नाचण्यात मला मजा येत नाही. सो आय गो टू अ क्लब. म्हणजे आय एम स्टील दॅट पार्टी अॅनिमल. आय वॉज 27 years old, बट दिस पार्टी अॅनिमल प्रिफर्स टू स्टे आउटसाइड अँड लाईक
मी एकदाच माझं करा. सो दॅट इज द थिंग. ओके. कारण आज पण हाऊस पार्टी आमच्या ब्रेकफास्ट पर्यंत जातातच. सो बट नाही, क्लब्स वगैरे मला जमत नाही आता. आवडत नाही. हे हमसे ना हो पाए. हे आमचं नाव पाहिजे. देतो सर्व करतो. बीच में ही रख दो सर. चीज गार्लिक नान. येस, Oh, दिस इज द टुकडे. बेस्ट. दिस इज द बेस्ट चकना यू विल एव्हर हॅव इन द वर्ल्ड. सही आहे, सही. दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट. ओके. तू खाऊन बघ. तू पिझ्झा खायचं सोडून देशील. खाऊन बघ. आणि हे काय आहे? सुरमई फ्राय. हा सुरमई तवा पण आलेला आहे. मीच दाखवतो. हो ना. एवढा मस्त मस्त आलेला आहे तो आम्ही मस्त मस्त खाणार आहे. बट हॅव दिस यप. अँड बी प्रिपेअर्ड फॉर युअर माइंड टू बी ब्लोन. हे कशासोबत नाही, असंच खायचंय राईट. तू शेजवान मध्ये पण टाकून खा, तसंच खा. आणि आता हळूच असा खाऊन बघ. मला खाऊ दे, मग मी बोलेल. चीज गार्लिक नान ॲज अ चकना मी फर्स्ट टाइम खातीये. उगीच आम्ही त्याला व्हॅल्यू एज्युकेशन नाही म्हणत. अमेझिंग. इटालियन्सना नाही जमणार आहे. आपल्याला जमेल पिझ्झा बनवायला, पण इटालियन लोकांना जमेल काय? हो ना, नाही जमणार. खरंच. टू गुड. मला त्याची चव जायला नको वाटते. ती राहील, रात्रपर्यंत राहील. बघ तू. आपण अजून काय मागवलं? सुरमई. हे रवा फ्राय आहे ना? नाही, तवा फ्राय. ओके. मला सांगायचं का सर्व हो, करायला? त्यांना सांग. अण्णा सर्व करके देना. हाँ, एक क्वार्टर ही दे दो, वो बाकी का उनको दे. हाँ. ये एक टुकड़ा एक. हाँ नहीं कैसा है, आप काटोगे ना ऐसा 4 में काटोगे ना. हाँ तो ये आधा आधा और ये आधा उधर दे. परफेक्ट. आपण आज इव्हनिंगचं नाव काय ठेवू शकतो माहितीये का? सुरमई शाम. अशाच घाणेरड्या जोक साठी फॉलो करत. Shit, I'm sorry. मी इरे म्हटलं आणि तुम्ही असे घाणेरडे जोक फॉलो कर. मराठी काका. प्रत्येक शेटनच सांगू ऑर्डर द्यायला. हो प्रत्येक शेट, तुमच्याकडे ऑर्डर देतो आणि तुम्ही आम्हाला जॉईन करा. आम्हाला एक चालू होतं. नाही चालू आहे कॅमेरा चालू आहे, टेन्शन नका घेऊ. एक मॅडम ना एक इंद्रायणी राईस आणि रस्सा पण पाहिजे. कुठलं तुम्ही काळा मसाल्याचा रस्सा घेणार किंवा महाराष्ट्र? ते पंचगणीचे आहेत, तर त्यांना काळा मसाला सोलापुरी जमणार का माहित नाही. मला चालेल. चिकन और विच वन? चिकन. सुमन, एक इंद्रायणी राइस और अपना काला मसाला चिकन में रस्सा बना के, जरा पतला रस्सा, पातळ रस्सा चालेल ना तुम्हाला? पतला रस्सा सगळं बना के काला मसाला. येस येस सर. हाउ वाज द अदर थिंग्स? सगळं चांगलं होतं. ऑलवेज गुड. हिचा पहिले मी इथे वर्षानुवर्ष येतोच आहे. आणि घी रोस्ट ते शोधून खाते मसाला काढून. यू हॅड द बोनलेस. इथलं ऍक्च्युली विथ बोन मध्ये ते अजून चांगलं आहे वाटतं. तुम्ही बोनलेस घेतलं होतं. ज्या रेस्टॉरंटच्या ओनरचं आडनाव शेट्टी असतं तिकडे घी रोस्ट खायचं.
तो आमचा तो रूल आहे. साऊथचं स्पेशालिटी अँड बाकी तुम्ही काय घेतलं होतं आय गेस फिश सुरमई फ्राय. त्यात आमचं थोडं ट्विस्ट आहे, त्यात आम्ही ते फ्राईड कांदा जरा त्याच्यावर टाकून देतो. So ज्या मसाल्यावर आपण हे करतो त्याच्यावरच मी टॉस इट. सो दॅट्स द थिंग विच Yes. When did you take over the reins? I took over in 2007. So Okay. Before that, I used to come for an hour or so. ते पॉकेट मनी साठी होता. हा तसंच असतं माहिती आहे. But 2007 was when I took over from Dad. So Dad started this in 1993. Yes. So it is started in 1993. 2007 I took over. Now it's carried forward. Oh, around the time I came here, you took over, I think. Yeah, maybe. I have come here since officially since 2010, but unofficially since 2008. जेव्हा घरच्यांना माहित नसतं हा तर तसंच असायचं ना. बट तेच ना, म्हणजे आता हे असं कवी अरे एवढं पॉश झालंय, तेव्हा आपण असं मस्त त्या एक छोटीशी गल्ली टाईप होती आणि तो वाईब वेगळा असायचा. म्हणजे ऑब्विसली इट इज जस्ट एक्सपांडेड. आणि आता जो वाईब जरा वेगळा झाला. हा म्हणजे इट इज बिकम रिअली पण क्राऊड सेमच आहे. म्हणजे मला ते एक आवडलं की तुमच्या कोर ऑडियन्सला तुम्ही नाही तुम्ही नका येऊ असं नाही झालेलं. बरेचशा रेस्टॉरंट मध्ये तसं होतं की एकदा तो रिवॅम्प किंवा रेनोव्हेशन झालं की बाकीचे लोक इंटिमिडेट होतात की आता ही जागा पॉश झाली, आता इथे नको यायला. पण ही जागा पॉश राहून पण तुम्ही त्या कल्चरला तसं ठेवलेलं आहे, विच इज व्हेरी इन माय ओपिनियन द एंटायर अंकल बार कॉन्सेप्टचा तो कल्चर इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग आणि कम्युनिटी इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे लोक आता मोठे मोठे ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे शब्द वापरतात, पण कोर ऍट द कोर ऑफ एनी रेस्टॉरंट, एनी बार, एनी पब इज दॅट सेम कल्चर की जे माझ्याकडे येतात ते येत राहावे आणि त्याच्यामुळे तर कम्युनिटी बिल्ड होते. Simple as that. कवी दी hangout place. कवी होता नुसता. ग्रीन कलरचा फॉन्ट होता असा KAVAI आणि सगळे पानं होती ती. सो लाईक एव्हरीथिंग वॉज अ लीफ KAVI. ऍक्च्युअली व्हेरी तेव्हा फ्लायओव्हर नव्हता, तेव्हा मेट्रो नव्हतं. बट म्हणजे टू अ पॉइंट वर आम्ही आय कम हिअर ऍज अ म्हणजे माझे बाबा काका वगैरे आम्ही ऍज अ फॅमिली पण इथे आलेलो आहे भरपूर. तसं आहे. सो हाऊ इज इट बीन पोस्ट रिवॅम्प? Post revamp, it's been good. There are mixed crowd यायला लागले. So there have been youngsters as well as the old people who used to come. And especially माझं main काय होता is even girls should feel comfortable coming here. That was my major criteria. की नाही का आता suppose you are coming, कधी कधी असं असायचं की मी तुम्हाला 5 दिवस बघतोय पण बाकीचे 2 दिवस बघत नाहीये. So I used to ask reason काय आहे. आणि यार मी गर्लफ्रेंड पे नहीं लेके आ सकता. I can't get my wife here. तर मी दुसरीकडे जातोय. So I wanted that thing to come. Funny enough, I used to come here, but I came here a lot regular because of my then girlfriend, now wife. तिचा रेग्युलर बार होता. Okay. So this is before lockdown. This is right. 2017 वगैरे. Correct. तेव्हापर्यंत माझं ते फेस शिफ्ट होऊन चालू होतं. I think this revamp is relatively new ना, म्हणजे 21-22 आहे if I'm not wrong. 2019. हा म्हणजे around the lockdown time and everything. 2019 completely revamp केलं. But 2013-14 पासून मी tidbits ते चेंजेस दिसत होते वगैरे. बट 2019 वॉज अ मेजर शिफ्ट इन टू दिस इंटिरियर अँड ऑल. आता फूड मध्ये खूप व्हरायटी आणि इव्हन द टेस्ट वाईज आय मायसेल्फ विल स्टँड इन द किचन अँड कॉन्सन्ट्रेट सो मेनी थिंग्स. मी कुठे गेलो तर काहीतरी स्पेशल मसाला आणि आधी काळा मसाला वगैरे नव्हता. सो दिस वॉज इंट्रोड्यूस लेटर. इंद्राणी राईस नव्हता, दॅट वॉज गॉट लेटर ऑन. तर दिस आय रिअलाइज की नाही का फूडवर पण कॉन्सन्ट्रेट करायला लागेल. आणि आता इफ यू सी एनी टेबल दे विल बी हॅव्हिंग अ बिअर ऑर अ विस्की बट दे विल हॅव अ फूड आयटम. ते आधी नसायचं एवढं नाही. ते लाईक दॅट इज अ मेजर चेंज. आजपर्यंत माझी बायको जेव्हा येते ना तेव्हा तिची स्टँडर्ड बटर चिकन ऑर्डर. तर आज पण ते पहिली ग्रेव्ही आधी वाटीत आणून देतात. हे तुमच्या बरोबर तुम्हाला जशी आहे ती टेस्ट बरोबर आहे का नाही, मीठ थोडं कमी, मीठ जास्त, हे ती सांगणार. आणि मग येस हो बिकॉज कारण खूप लोकांना कसं आहे जरा कोणाकोणा बटर चिकन गोड आवडतं, कोणाकोणा थोडं मीडियम आवडतं. तर मला मेन असं आहे की हॉस्पिटॅलिटी काय आहे, कस्टमायझेशन अकॉर्डिंग टू युअर दिस थिंग. मी म्हणणार आहे मेरे उधर तो ऐसे ही
ही मिलता है तुम ऐसे ही तो आजपर्यंत पहिली तिला विचारणार वाटी में लगे तू क्या आजपर्यंत. नो पॉइंट इन पॅकेजिंग दिस फूड. तुम्हाला करायचं तर ऑर्डर करा. ऍप्सवर नका करू. त्यांना कॉल करा आणि सांगा आम्ही स्वतः डिलिव्हर करू. नाही दिस कॅन गो ऑफ द रेकॉर्ड. डिलिव्हर करतो स्वतः, तसं हे नाही नाही. पण स्वतः डिलिव्हर केलं. सो दिस इज अ बिकॉज क्लोजली असोसिएटेड हॉटेल मी प्रॅक्टिस टाकलेली आणि इफ पॉसिबल जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी पण टाकावे की तुम्हाला कोणत्या रेस्टॉरंट ऑर्डर करता त्या रेस्टॉरंटला पहिली कॉल करून विचारा तुम्ही डिलिव्हर करता का True. बिफोर गोइंग टू ऍप्स बिकॉज You're helping the bulk restaurant. of the profit margin is taken up by the apps. Quite honestly, at this point, the restaurants are paying for your order. That is true. And secondly, अजून एक आहे, customers might be paying more when they order Exactly. this thing. Yeah, I mean, but that is how the monopoly has become, Correct. unfortunately. मेरे को थोड़ा सा ही दे दो. मुझे भी थोड़ा सा हाँ. है बाकी सब कुछ टेबल पे लिखिए. हाँ. और थोड़ा सा अरे थोड़ा एकदम एक ही बस. नहीं Yes. Yes. काळा रस्सा आलाय. मॅडम ना द्या पहिली. लेडीज फर्स्ट. अच्छा स्मेल यार अच्छा बस बस मी आधी टेस्ट करते. त्यांना बोलवायला का मला का बोललेस. असंच असतं. हा दुसरा पण मलाच आला. ट्राय करते. सॉरी तू इथे नेहमीच आहेस. दॅट कांदा तो कांद्याचा काळा मसाला Amazing. फेनॉमेनल. Spices fine. परफेक्ट आहे. खूप स्पायसी नाही आहे. हाँ बॅलन्स आउट होईल. मला आज अँटासिड घ्यायची गरज नाही आम्ही इथे आहे. बडीशॉपच्या जागे अँटासिड चलो thank you चलो, yeah, I have to continue. Yeah, please. Also, it was very nice having you. How was your experience of your first Uncle Bar? I'm going to call it an Uncle Bar because it is a No issues. DBC हा खूप कॉमन टर्म आहे पुण्यातला. यांना माहित नाहीये पण नवीन जनरेशनला इंट्रोड्यूस करणं हे आपलं काम आहे. आणि एज्युकेशन आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतात त्याला. ते क्लब्स मध्ये एक 50-60 हजार देण्यापेक्षा या प्लीज इकडे या. It was amazing, amazing. आणि मला सिरियसली मी थोडं पण नाही बोलत आहे. खूपच ऑन कॅमेरा बोलतोय. I love prawns आणि घी रोस्ट. मी तुला 2-3 वेळा बोलली असेल ना की यार एवढं भारी लागतंय. म्हणजे मला इन्सिस्ट केलं होतं 4 लोकांनी की कुठे घी तिथे रोस्ट का? हा ते शेट्टीज आहेत. ते मॅग्नेटेड फूड खायलाच हवं असतं. It was too good. Thank you both of you. Thank you, It was thank nice you. talking to you. It was nice having you. you. Thank you. परत भेटूया आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये पुण्याचे लोकल हिरोज. मी आता सध्या फोकस करते इंद्रायणी राईस आणि रस्सा. बाय बाय.